नमस्कार. मी स्वप्न उपासनी माझ्या समिधा मोती क्रिएशन आणि क्राफ्ट चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज आपण समई मैरं बनवणार आहोत. तर समई मैरं बनवण्यासाठी मी 6 नंबरचे पर्पल कलरचे, पिंक कलरचे आणि व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहे आणि हे छोटे 3 नंबरचे मोती गोल्डन कलरचे घेतलेले आहे. तर चला सुरू करूया. सर्वात आधी आपल्याला या प्रकारे एक सर्कल बनवून घ्यायचं आहे. एक गोल जो समईच्या बेसच्या अकॉर्डिंग तुम्हाला बनवायचा आहे. हा मी अगोदरच बनवून घेतला आहे. यामध्ये मी पर्पल कलरचे जोड मोती आणि पिंक कलरचे सिंगल मोती वापरलेले आहे. तर हे पर्पल कलरचे जोड मोती मी 15 घेतलेले आहे आणि 2 जोड मोतीच्या मध्ये एक पिंक कलरचा. या प्रकारे तुम्हाला जेवढा हवा तेवढा गोल तुम्हाला बनवायचा आहे. तुमच्या समईच्या किंवा दिव्याच्या बेसच्या अकॉर्डिंग तुम्ही हा गोल बनवू शकता. तुम्हाला फक्त दोऱ्यामध्ये एक पिंक, 2 पर्पल, एक पिंक, 2 पर्पल या प्रकारे मोती घेऊन एक नॉट बांधायची आहे. नॉट बांधून हा तुम्हाला या प्रकारे एक सर्कल बनवून घ्यायचा आहे. आता आपण सुई आणि दोरा घेणार आहोत आणि दोऱ्याच्या सेकंड एंडला तुम्हाला नॉट बांधून घ्यायची आहे. घट्ट नॉट बांधून घ्या आणि सर्वात आधी आपण कोणताही पिंक कलरचा मोती त्यातनं सुई ओढून घेऊ. ही बघा, सुई मी ओढलेली आहे. आता आपल्याला सुईमध्ये एक पांढरा, एक पिंक आणि परत एक पांढरा असे 3 मोती घेऊन घ्यायचे आहे. आणि मोती घेतल्यावर परत ज्या पिंक मोत्यामधनं आपण सुई काढलेली होती त्याच पिंक मोत्यामधनं परत आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे. या प्रकारे आता ज्या डायरेक्शनने सुई आहे त्या डायरेक्शनचे पर्पल 2 पर्पल मोती आणि एक पिंक मोती अशा 3 मोत्यातनं आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे. आता आपण सेकंड त्याच्या पुढच्या दुसऱ्या पिंक मोत्याकडे जात आहोत. आता आपल्याला सेम पुढचा जो पिंक मोती आहे त्यात पण आपल्याला सेम मोती घ्यायचे आहे. एक पांढरा, एक पिंक आणि परत एक पांढरा. परत सेम आपल्याला पिंक कलरच्या मोत्यातनं ज्या मोत्यामध्ये आता सुई आहे त्याच मोत्यामधनं परत सेम डायरेक्शननी सुई ओढून घ्यायची आहे. त्याच्या पुढचे 2 पर्पल आणि त्याचा पुढला एक पिंक. हे बघा. आता सेम आपण तिसऱ्या पिंक मोत्यामधनं करणार आहोत. आपल्याला एक व्हाईट, एक पिंक आणि एक व्हाईट असे 3 मोती घ्यायचे आहे. 3 मोती आपण घेतलेले आहे. आता ज्या पिंक मोत्यामधनं सुई निघालेली आहे त्याच पिंक मोत्यामधनं सुई आपल्याला काढायची आहे सेम डायरेक्शननी आणि त्याचे पुढचे 2 पर्पल आणि एक पिंक. हे बघा, एक पिंक. असे प्रत्येक पिंक मोत्यामधनं आपल्याला या प्रकारचे चौकोन बनवत जायचे आहे. तर चला बनवून घेऊया. हे बघा, आता मी शेवटच्या पिंक मोत्यामधनं सुई नेते आहे. ही बघा, या प्रकारचं. आता एक भाग आपला झालेला आहे. मैरपचा एक भाग आपल्याला संपलेला आहे. आता आपण पुढच्या भागात जाऊया. त्यासाठी आपल्याला सुई जी आहे ही
या व्हाईट मोत्यातनं वरच्या भागाने काढायची. आता ज्या पिंक मोत्यामधनं आपण सुई काढली त्यातल्याच व्हाईट मोत्यातनं सुई वरच्या भागाने आपल्याला ओढून घ्यायची आहे. हे बघा या प्रकारे. तर सुई आपण आता वरच्या भागाने काढलेली आहे. आता आपल्याला सुईमध्ये 2 व्हाईट कलरचे, 1 पर्पल कलरचा, 2 व्हाईट 1 पर्पल आणि हे जे छोटे मी गोल्डन घेतलेले आहे ते गोल्डन. तर या प्रकारे 4 मोती घेऊन घ्यायचे आहे. 2 व्हाईट, 1 पर्पल आणि 1 गोल्डन मोती. घेऊन आपल्याला हा गोल्डन मोती सोडून द्यायचा आहे आणि हा जो पर्पल मोती आहे त्यातनं खालच्या भागाने सुई ओढून घ्यायची आहे. पुन्हा एकदा ऐका. 2 व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहे आपण, 1 पर्पल आणि 1 गोल्डन. तर आपल्याला हा गोल्डन मोती वरचा सोडून द्यायचा आहे आणि हा जो पर्पल कलरचा मोती आहे त्यातनं खालच्या भागाने सुई ओढायची आहे. बघा याप्रमाणे. हे बघा या प्रकारे. आता परत आपल्याला 2 पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे आहे. परत 2 पांढरे मोती घेऊन आपल्याला ज्या भागातनं व्हाईट मोत्यामधनं आपण वर काढली होती त्याच्या शेजारचा म्हणजे त्याच्या साईडचा व्हाईट मोती त्यातनं खालच्या भागाने सुई ओढून घ्यायची आहे. हे बघा या प्रकारे. या प्रकारे आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे. आता या पिंक मोत्यातनं ज्या भागाने आपली सुई आली आहे त्या भागातल्या पिंक मोत्यामधनं परत सुई ओढून घ्यायची आहे आणि परत त्याचा शेजारचा व्हाईट मोती त्यातनं वरच्या भागात सुई ओढून घ्यायची आहे. हे बघा. आता परत आपल्याला सुईमध्ये 2 पांढरे मोती घ्यायचे आहे. 2 पांढरे मोती, 1 पर्पल मोती आणि 1 गोल्डन कलरचा मोती. हे घेऊन आपल्याला पर्पल कलरचा गोल्डन कलरचा मोती सोडून द्यायचा आहे आणि पर्पल कलरच्या मोत्यामधनं खालच्या भागाने सुई ओढून घ्यायची आहे. आता परत आपल्याला 2 व्हाईट मोती घेऊन 2 व्हाईट मोती आपण घेतलेले आहे आणि ज्यातनं सुई निघालेली आहे, ज्या व्हाईट मोत्यांना पण सुई निघाली होती त्याच्या समोरचा म्हणजे त्याच्या पुढचा व्हाईट मोती. हे बघा यातनं पहिले सुई निघाली होती. आता याच्या पुढचा आपल्याला एक एक सोडत चालायचं आहे. जसं यातनं आपण सुई काढली होती तर त्याच्या पुढच्यातनं आपल्याला सुई परत ओवायची आहे. आपल्याला 2 पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे आहे, 1 पर्पल आणि 1 गोल्डन कलरचा मोती सोडून द्यायचा आहे आणि पर्पल कलरच्या मोत्यामधनं सुई खालच्या भागाने ओढून घ्यायची आहे आणि परत 2 पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे आहे आणि ज्या व्हाईट मोत्यातनं आपण सुई काढली होती त्याच्या पुढचा व्हाईट मोती त्यातनं खालच्या भागाने आपल्याला सुई ओढत चालायची. याच प्रकारे आपल्याला पूर्ण महिरप करून घ्यायची आहे. आता पिंक मोत्यातून सुई ओढा आणि ज्यातनं आता सुई पांढऱ्या मोत्यातनं काढली होती त्याच्या शेजारचा त्याच्या साईडचा म्हणजे दुसऱ्या भागाचा व्हाईट मोती त्यातनं वरच्या भागाने सुई नेणार आहोत. याच प्रकारे आपल्याला ही पूर्ण महिरप ओवून घ्यायची आहे. हे बघा शेवटची पाकळी आपण करतो आहे. सेम 2 व्हाईट, 1 पर्पल, 1 गोल्डन सोडून द्यायचं आहे आणि आपल्याला पर्पल मोत्यातनं सुई ओढायची आहे. घट्ट ओढत चला प्रत्येकदा.
आता परत 2 व्हाईट मोती आणि समोरच्या व्हाईट मोत्यातनं सुई ओढायची आहे. शेवटची पाकळी आपली पूर्ण झाली आहे. हा फायनल लुक आहे. ही बघा, अशी आपली समई मैरप दिसणार आहे. खूप सुंदर दिसते. तुम्ही वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये बनवू शकता आणि वेगळ्या साईजमध्ये सुद्धा बनवू शकता आणि बनवायला एकदम सोपी आणि एकदम कमी वेळात बनून जाते. तर नक्की बनवून पहा आणि कशी वाटली मला नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल आणि ही महिरप तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.